हा शिरा तुम्हाला कुठल्याही 5 स्टार हॉटेलमध्ये मिळणार नाही. अरे राम, हे असंच आहे कोणी. आम्ही डाळ शिजत आहे आणि कढईमध्ये तोंडल्याची भाजी. तुमच्या मित्राचं लग्न चक्क ह्या वेळात परोठे मी संपून टाकले. एकदम शांत शांत वातावरण झालेलं आहे. छान म्हणाले नाचणीला. दोघे जेवण करत आहोत आम्ही देवासाठी स्वादिष्ट. नाही बरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 8:30 वाजलेत आता आणि मी आज सकाळी टेरेसवरती गेलेले. पक्ष्यांसाठी जल ठेवलं, व्यायाम पण केला. आणि आता मी स्वयंपाक करत आहे. आज स्वयंपाकामध्ये मी बनवणार आहे मेथीचे पराठे, ठेपले, काही म्हणतात त्याला. तर दादू म्हणतो पराठे, म्हटलं ठीक आहे. तर इथं मी पीठ घेतलेलं आहे. पिठामध्ये हळद, मीठ, मिरची पावडर आणि तीळ पण घातलेले आहेत. आता मी याची बारीक चिरून घालते. आणि इकडं मी चटणी पण बनवली आहे. खास माझ्यासाठी ही चटणी बनवली आहे टोमॅटो आणि बेडगी मिरचीची. म्हणजे बेडगी मिरची आणि टोमॅटो पाण्यामध्ये चांगलं उकळलं आणि त्याची चटणी केली वाटून. इथं पराठे बनत आहे आणि इथं देवासाठी स्वादिष्ट नैवेद्य तयार आहे. थांब चटणी चटणी आणि इथं आई चटणी ठेवत आहे. जी आईने टोमॅटो, बेडगी मिरची, तुळशी पत्र आणि हा आंब्यापासून बनवलेला शिरा आहे. आंबा गुळ घालून बनवलेला शिरा. बस बस, अरे बस. आणि इथं बाबा देवपूजा करत आहेत. अरे नैवेद्य का प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा. फोंडे साहेब एकदम म्हणजे काय म्हणतात, हॉटेल स्टाईल लाजवाब. कसं बनले रे? चटणी सोबत एवढं बादशाह वाटतं ना, बादशाह. त्याचं नाव घेऊ नको. महाराजा वाटतं का? महाराजा. बादशाह वगैरे आम्हाला नाही आवडत. आम्हाला महाराज आवडतो, छत्रपती आवडतो. मला दह्यावर खूप छान लागतं. दही आणि चटणी बरोबर एकदा खाऊन बघा. बरोबर एकदम महाराजा. किती वर्ष आवडते? तुम्हाला किती खायचं तेवढं खा. अनलिमिटेड पराठे, दही, चटणी आहे. आता मी आणि दादू जेवण करत आहे. आज दोघे जेवण करत आहोत आम्ही. मगाशी पोंडजी आणि मना जेवला आणि आता मी आणि दादू जेवण करत आहोत. हे गे दादू, मस्त आजचं पौष्टिक जेवण आहे. रोज असतं पण आज खूप खास जेवण आहे. हॅलो. आणि सगळं जेवण दादूच्या आवडीचं आहे. अरे दादू जल्दी वरचं. आज उसकी फरमाइश से बनाया. उसकी फरमाइश थी पराठे की, मेथी की पराठे. एवं ध्यात्वा तथा ज्ञात्वा नरोषण लिप्यते. जय श्री कृष्ण. मी अगोदर मँगो शिरा ट्राय करणार आहे. मला गोड खूप आवडतो. अप्रतिम शिरा बनलेला आहे. आंब्याचा रस, गूळ, रवा आणि तूप, मस्त एक नंबर. आणि हा शिरा तुम्हाला कुठल्याही 5 स्टार हॉटेलमध्ये मिळणार नाही, एवढा छान झालेला आहे. एकदम मँगो फ्लेवर. स्वादिष्ट बनवून झाल्यानंतर मी किचन ओटा स्वच्छ करून घेतला. त्याच्यानंतर फोन घेऊन बसलेले तर मला खूप डुलक्या यायला सुरुवात झाली. म्हटलं नको झोपायला, आणखी थोडीशी कामं राहिलेली आहेत. ती कामं झाल्यानंतर थोडा वेळ मी आराम करेन. आणि आता बाहेर खूप थंड हवा सुटलेली आहे आणि आभाळ पण आलेला आहे. आणि कावळ्याने घाटामध्ये पिलाला जन्म दिलेला आहे. वा वा, खूप थंड हवा सुटलेली आहे. फायनली विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झालेली आहे. खूप जोराचा पाऊस येत आहे. खूप जोराचा वारा पण सुटलेला आहे. काल रात्री मी नाचणी राळून या कपड्यामध्ये बांधून ठेवलेली. आता बघू मोड आली की नाही.
आता दुपारचे 2 वाजलेत आणि मला आता अचानक आठवलं की नाचणी वाळायला टाकायची आहे. हे बघा छान मोड आलेले आहेत नाचणीला, किती छान बारीक मोड आलेले आहेत नाचणीला. आता ही नाचणी या ओढणीवरती वाळवते. सुती ओढणी आहे. रोज 4-4:30 दरम्यान मला भूक लागते, त्यावेळेस हे नाचणीचं सत्व बनवून खाईल. गुळ टाकून, तूप टाकून. मस्त पौष्टिक आहे. नाचणीमध्ये खूप कॅल्शियम असतं आणि नाचणी गुणाने थंड असते. छान पातळ पसरवलेली आहे. लाईट आल्यानंतर फॅन चालू करते. आज आणि उद्या छान सुकेल, त्यानंतर दळून ठेवते. आत्ता वादळी वाऱ्यामुळे लाईट गेलेली आहे आणि आमचे कपडे मशीनमध्ये अडकलेले आहेत. जेव्हा लाईट येईल तेव्हाच मशीन चालू होईल. आणि बाहेर खूप जोराचा पाऊस पडत आहे आणि त्याचाच आवाज मोबाईलमध्ये येत आहे. रस्त्यावरती पावसाच्या पाण्याची पाठ व्हायला सुरुवात झालेली आहे. एवढा जोराचा पाऊस पडत आहे. तसं तर 2 दिवस झालं पुण्याचं टेम्परेचर कमी झालेलं आहे. रात्री तर मी पांघरूण घेऊन झोपलेली आणि आता पण थंड हवा येत आहे, गार लागत आहे. दादू का लोळत आहे बाळा? लाईट गेली, वायफाय गेलं, ऑक्सिजन संपला. अभी क्या करेगा लड़का? हं? आता पाऊस थांबलेला आहे. एकदम शांत शांत वातावरण झालेलं आहे आणि लाईट सुद्धा आलेली आहे. पंखा चालू झालेला आहे. दादू खाली लोळत आहे. इकडचा पंखा पण चालू झालेला आहे. आता नाचणी छान वाळून जाईल. सायंकाळचे 6 वाजलेत आत्ता आणि मी आणि दादू आज दूध बिस्किट खाणार आहोत. कारण की परोठे मी संपून टाकले. सगळे परोठे संपवले. ठीक आहे. मला खूप भूक लागली. झोपले होते 1 तासभर मी. उठल्यानंतर काय माहित खूप भूक लागली अचानक. म्हणाला म्हणलं बिस्किट आहे का? 3-3, 4-4 बिस्किट आणतो. हाणा एकटाच खाऊन टाकतो. आम्हाला काही ठेवतच नाही. 3 बिस्किट खाते बस. दादूचा 1 कप आहे, माझा 1 कप आहे. खूप दिवसातून खात आहे. तेही भूक लागल्या म्हणून. सायंकाळ झालेली आहे. सायंकाळची पूजा करून घेते. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो. तुलसी श्री सखी शिवे पापरणी पुण्यदे नमस्ते नानोते नमो नारायण प्रिय नमो नमो विष्णु प्रियाय नमो नमः. हे विष्णु प्रियाय नमो नमः. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. सायंकाळचे 8 वाजलेत आत्ता आणि मी आता सायंकाळचा स्वयंपाक करत आहे. गॅसवरती इकडच्या साईडला डेस्कीमध्ये डाळ शिजत आहे आणि कढईमध्ये तोंडल्याची भाजी. कोण आ गया, कोण आ गया, मनड्या जी मोरून आलेला आहे. वेलकम बॅक. पप्पा नाही आले अजून. दादा पण नाही आला अजून. दादू त्याच्या मित्राकडे गेलेला आहे. तो बोला की माझं जेवण बनवू नको आई, मी बाहेर खाणार आहे. म्हणलं ठीक आहे बाबा. फोंडेजी अजून नाही आले राजा, फोन करना पडेगा अभी. हा जी. काय वडील काय करतात? लग्न होतं माझं. जेवले तुम्ही? हा या लवकर घरी. रात्रीचे 10 वाजलेले आहेत. फोंडेजीची वाट बघता बघता फोंडेजी आणखी नाही आले. 9 वाजता फोन केलेला फोंडेजींना, तर म्हणले मी लग्नात येत आहे. अजून नाही आले. काय एवढं इथे यायला किती वेळ लागतो? 20 मिनिटं जास्तीत जास्त. आणखी नाही रे. आता मी त्यांची वाट बघत बसत नाही. आता जेवण करून घेते. खूप उशीर झाला आणि मी खात आहे भाकरी आणि तोंडल्याची भाजी. माने तर जेवण केलेलं आहे. दादू बाहेर गेलेला आहे जेवण करायला. मी जेवण करून घेते. मला खूप भूक लागलेली आहे. बऱ्याच वेळ फोंडेजींची वाट बघितली. अब नाही. अणम ब्रह्मा रसम विष्णू भुक्ता देवो जनार्दनम एवं ध्यात तथा ज्ञात अन्नदोष लिप्पते. जय श्री कृष्ण. मस्त मस्त तोंडल्याची भाजी, भाकरीचा आनंद. मस्त. बघा फोंडेजींचं आत्ता आगमन झालेलं आहे. काय फोंडेजी, मी वाट बघून जेवण करायला बसले. आता तर तुला म्हणलं की येतं 10 मिनिटात. 10 मिनिटं कल्पतरून इकडे 10 मिनिटं. 5 मिनिटाचा रस्ता नाही फोंडेजी. मग निघालं नव्हतं ना पण. जेवण करायचं तुम्हाला? हाँ हाथ पैर धरो जल्दी से, खाना खाने आ जाओ. मना तू कुठं चाल? वॉकिंगला. फोंडेजी कुणाचं लग्न होतं? मित्राचं लग्न? तुमच्या मित्राचं लग्न चक्क ह्या वयात? मित्राच्या मुलीचं. अच्छा तसं म्हणा. फोंडेजी आता जेवायला बसलेले आहेत. माझं अर्ध भोजन झालेलं आहे आणि फोंडेजी आता जेवण करतात. 10 मिनिटं सुद्धा नाही बा, मला तुमच्यावर विश्वास नसतो. पार्किंग मध्ये यांना कोण भेटले ना त्यांच्याशी बोलत बसतात. मला जेवण करून घेते. मी कधी थांबत नाही फोंडेजींची वाट पाहत.
आणि आज थांबले तर फोंडेजीने उशीर लावला असं तरी, म्हणून मी थांबत नसते, मी खाऊन घेत असते. आता दादूचं पण आगमन झालेलं आहे. सो आदेश भोजन झाल्यानंतर मी आणि फोंडेजी निवांत बसलेला आहोत आता. आणि फोंडेजींना आता म्हटलं फोन नका वापरू, माझ्याशी गप्पा मारा, कारण गहन विषयावर चर्चा करायची आहे. उद्या आमच्या लग्नाचा तिथीनुसार वाढदिवस आहे. आम्ही काहीतरी नियोजन करतो आहे. कुठे जायचं उद्या? हा फोंडेजी, नाही तर रोज फोंडेजी फोन करून बसतात हा. जेवण झालं ना, काय जेवतानाच तो फोन असतो. कुठे जायचं उद्या? ह्याला गहन विषय करायचा आहे, चर्चा करायची. कशासाठी पाहिजे असलं? तुमचं ऑफिस असतं ना, तुम्हाला जमत नाही. लग्नाचा वाढदिवस आहे तुमच्या आपल्या. ह्याला एवढं सिरियस काय व्हायचंय? आपल्याला सरळ झालाय ते जातं. हो का? काय विशेष नाहीये का? विशेष काय नाही. अरे राम, हे असंच आहे फोंडेजींचं. उद्या आपण मंदिरात जाऊ. म्हणजे जायचं. ठीक आहे, चालेल. मंदिरात जायचं, पाया पडायचं, दर्शन घ्यायचं. ठीक ठीक ठीक, सही 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 हा सही, ठीक आहे. सकाळी लवकर जाऊ मंदिरामध्ये. आणि आता भांडी घासायचे तेवढे राहिलेले आहेत, बाकी सगळी कामं झालेली आहेत. व्हिडिओमध्ये आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.